त्यांचं इथे उपस्थित झालेल्या त्या माझ्या विशेष विनंतीवरून आपण त्यांचा एक छोटासा सत्कार करणार आहोत. त्यांच्याबद्दल मी काही सांगणार नाही, कृष्णा सर बोलतील त्यांच्याबद्दल. तर आपण त्यांचा सत्कार आता करत आहोत. सगळ्यांनी स्थानापन्न होऊन जा. नमस्कार. वासुदेवानंद सरस्वती महाराज, आई जगदंबा, श्री दत्तगुरु, श्री गणेश, श्रीकृष्ण आणि गुरुवैद्य राहुल फाटे गुरुजी या सर्वांना मी वंदन करतो. आता पुस्तकप्रेमी समूहाचे कायमचे गोंधळी महेशजी यांनी लख पडला ड्युट्या प्रकाश त्यांनी ड्युट्या म्हटल्या ना, पुढची जबाबदारी ड्युट्यांकडे आली, त्यामुळे पुढची जबाबदारी ड्युट्यांकडे आली. तर महेश सरांच्यामुळं आपले राहुल सर जे आहेत, राहुल गुरुजी, राहुल साधक, परमेश्वराचं जवळचे राहुल, असं सगळं काही म्हणता येईल असे राहुल सर महेश सोनवणे यांच्यामुळं पुस्तकप्रेमी समूहात आले. आणि त्यांचा पहिल्या भेटीचा योग जो आला तो लोणावळ्यामध्ये आला. लोणावळ्याच्या आपल्या स्नेहसंमेलनामध्ये त्यांच्याबरोबरचा सहवास 2 दिवसाचा लाभला. पण त्यावेळेला त्यांच्याबद्दलची फारशी माहिती नव्हती. म्हणजे ते जे सौंदर्योपचार तज्ज्ञ किंवा त्यातले अभ्यासक आहेत हे माहीत होतं, थोडं लेखन करतात, थोडं कविता करतात हे माहीत होतं. पण त्यांच्यातले गुण हे जसा जसा काळ पुढे जात राहिला त्याप्रमाणे अधिकाधिक जाणवत गेले. ज्यावेळेला ही कल्पना आली की नवरात्रामध्ये या ठिकाणी आपल्याला एकत्र यायचं आहे, त्यावेळेला बिपिनदा आणि अविनाश गडवे हे पहिल्यांदा राहुल सरांच्या घरी आले. आणि 4-5 तास त्यांच्या घरी थांबल्यानंतर त्यांना जी अनुभूती आली ती त्यांनी मला फोन करून सांगितली. आणि नवरात्रामध्ये या ठिकाणी यायचं याबद्दल मी स्वतः खूप साशंक होतो. कारण समूहातले बरेचसे लोक हे ज्येष्ठ लोक आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये नवरात्र आहे. आणि अशा परिस्थितीत किती प्रतिसाद मिळेल आणि आपल्या घरातलं नवरात्र सोडून या ठिकाणी यायचं की नाही अशा प्रकारची माझी एक रिझर्वेशन माझ्या मनामध्ये होतं. पण बिपिनदा आणि अविनाश यांनी त्यांच्याबद्दल जे सांगितलं ते ऐकल्यानंतर मला एक पक्की खात्री झाली की हा ब्लेस्ड माणूस आहे, ज्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळालेला माणूस आहे, परमेश्वराच्या जवळचा माणूस आहे. आणि त्यामुळं ते बोलवत आहेत, आई जगदंबा बोलवते. तर घरातल्या काही अडचणी असल्या तर त्या अडचणी म्हणजे टाळून किंवा त्या अडचणीतनं मार्ग काढून आपण या ठिकाणी यायचं हा निर्णय आम्ही घेतला. योगायोगानं त्यानंतर काय झालं तर त्यानंतर 4 तारखेला आणि 5 तारखेला त्यांची सांगली आणि कोल्हापूरमध्ये काही त्यांचे कार्यक्रम होते, त्यानिमित्तानं ते येणार होते. आणि 4 तारखेला म्हणजे त्यांचा मला अगोदर फोन आला की सर 5 तारखेला माझं कोल्हापूरमध्ये सेमिनार आहे, 4 तारखेला सांगलीमध्ये आहे. आणि त्यानंतरची त्यांनी जंत्री सांगितली की त्यानंतर ते बारामतीला 6 तारखेला बारामती, 7 तारखेला पुणे, 8 तारखेला मुंबई, 9 तारखेला इंदूर, त्याच्या पुढचं भोपाळ, असं करत करत नवरात्राच्या 2 दिवस अगोदर ते म्हणजे नाशिकमध्ये पोहोचणार होते. आणि मग त्यांनी मला असं विचारलं की कृष्णा सर मी 4 तारखेला सांगलीमध्ये आहे, संध्याकाळी उशिरापर्यंत 4 तारखेचा कार्यक्रम चालेल काय, तर जर आपण 4 तारखेला संध्याकाळी कोल्हापुरात भेटणार असू तर कोल्हापुरात यायची माझी इच्छा आहे. अदरवाईज 5 तारखेला सकाळी मी येईन, ते सेमिनार करेन आणि त्या सेमिनारच्या मध्ये कुठंतरी आपण एक 5-10 मिनिटं जेवढं शक्य होईल तेवढं भेटू. मग मधल्या काळामध्ये बिपिनने आणि अविनाशनी त्यांच्याबद्दल जे सांगितलेलं होतं त्यामुळे मला एवढी उत्सुकता होती की त्यांना मी असं सांगितलं की सर 4 तारखेला सांगलीतलं सेमिनार आटोपलं की तुम्ही कोल्हापूरला या, आपण 6:30-7च्या दरम्यान एकत्र येऊ आणि संध्याकाळची डिनर आपण बरोबर घेऊ. आता त्या डिनरसाठी ज्या मंडळींना मी बोलवलेलं होतं म्हणजे पुस्तकप्रेमीचीच मंडळी बेसिकली होती. स्वप्नजा घाटगे ज्या आपल्या दिवाळी अंकाचं यावर्षीचं मुखपृष्ठ त्याच करतायत, गेल्या वर्षीची संकल्पना त्यांचीच होती, त्याच्या गेल्या वर्षीचं मुखपृष्ठ त्यांचंच होतं, त्यांना बोलवलं. केदार होता, एक स्नेहल जांभळीकर नावाची अगदी तरुण मुलगी आहे
की जी पुस्तकप्रेमीच्या पहिल्या 10-20 मधली आहे, पण तिचं पौष्टिक रांची होतं. बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करते आणि पौष्टिक रांची असल्यामुळे ती आपल्या ऍक्टिव्हिटी फारशी कधी दिसली नाही. तर तिला त्यांची इन्व्हाइट केलेलं होतं. डॉक्टर विजया पोद्दार खूप बिझी असतात, म्हणजे इचलकरंजीतल्या ज्या पहिल्या 2-3 पेडियाट्रिशियन असतील त्यातल्या, आणि अतिशय मोठं हॉस्पिटल आहे, अतिशय मोठं नाव आहे. म्हणजे मी त्यांचा कौटुंबिक मित्र आहे. म्हणजे त्यांच्या फॅमिलीतल्या एकूण एक मंडळी, त्यांचे आई, म्हणजे त्यांचे सासू सासरे, त्यांची सगळे नवरा, त्यांचे सगळे दीर, त्यांच्या फॅमिलीतली जेवढी मंडळी आहे ती सगळी माझ्याशी जोडली गेलेली आहेत. म्हणून म्हणतो असं मी नाही आहे की विजयाचं काम मी खूप वर्ष, म्हणजे साधारण 45 वर्ष बघतोय. तिचा नवरा मोहन हाही दक्षिण महाराष्ट्रामधला चेस्ट डिसीजेस मधला आणि ॲलर्जी मधला खूप मोठा स्पेशलिस्ट आहे. तर विजयाताईंना बोलवलेलं होतं आणि पुस्तकप्रेमीची मंडळी. आणि त्याच्याच बरोबर एक वेगळं पण मी केलेलं होतं की राजीव कुमार सिंग नावाचा एक बिहारी ग्रस्त, म्हणजे कोल्हापूरमध्ये बँक ऑफ इंडियाचा डीजे आणि झोनल मॅनेजर आहे. वेगळा माणूस आहे, नावाचंच फक्त बिहार, म्हणजे बिहारचा संपर्क एवढंच त्यांच्या नावामध्ये बिहारी पण आहे. पण त्या माणसाकडे एवढी प्रचंड कृतज्ञता आणि एवढी जाण आहे की त्यांना मी बोलवलं. त्यांच्या घरी त्यांची मिसेस आणि मुलगी यांनाही बोलवलं. आता राहुल सरांचं इंटरॅक्शन जे होतं ते त्या दिवशी तिन्ही भाषेमधनं झालं आणि राजीव कुमार सिंग इतके प्रभावित झाले की त्यांना सांगितलं, आज ते येऊ शकले नाहीत कारण आज कोल्हापूरला एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची बँकेच्या व्हिजिट आहे, त्यामुळे ते येऊ शकले नाही. तर अदरवाईज त्यांनी असं सांगितलं की अख्खा दिवस तुमच्याबरोबर बसून तुमच्याकडनं ऐकायला मला खूप बरं वाटेल असं त्यांनी मला सांगितलं. आता त्या दिवशी राहुल सर, आता सर म्हणायचं का गुरु म्हणायचं, म्हणजे सरांपेक्षा गुरुच म्हणायला पाहिजे आपण सगळ्यांनी त्यांना. तर 4 दिवस, गुरु सर म्हणूया. तर 4 तास 5 तास आम्ही जे एकत्र होतो त्यांचे इतके पैलू आम्हाला बघायला मिळाले. आणि शेवटी आपल्याकडे जे लोणावळ्याच्या कार्यक्रमामध्ये आदल्या दिवशी आपण संगीताचा कार्यक्रम ठेवलेला होता, त्यावेळेला भय इथले संपत नाही वगैरे त्यांचं ऐकलेलं होतं. त्यामुळं त्या दिवशीचं कन्क्लूड करताना मी त्यांना रिक्वेस्ट केली की सर तुमचं एक हिंदी आणि एक मराठी गाणं कन्क्लूड करताना होऊ दे. मग असं म्हटल्यानंतर त्यांनी विचारलं की कुणाचं गाणं ऐकायला आवडेल. कुणीतरी तलत म्हणालं. तलत म्हणाल्याबरोबर त्यांनी तलतचं गाणं सुरू केलं. पुढचा प्रश्न त्यांनी विचारला, पुढचा गायक सांगा. कुणीतरी म्हणालं रफींचं गाणं सुरू झालं. आणि असं होत होत जवळपास त्यांनी 20 गाणी म्हटली. म्हणजे 2 तास, म्हणजे 2 गाण्यांनी कन्क्लूड करायचं होतं. तर तशा परिस्थितीमध्ये एक 20-21 गाणी हिंदी मराठी त्यांनी म्हटली. आणि त्या राजीव कुमार सिंग सारख्या बिहारी माणसांना की ज्याला मराठीचा गंध नाही आहे, त्यांनी एवढं एन्जॉय केलं. आणि तो आम्ही जवळपास म्हणजे डिनरसाठी सगळे मिळून 1 तासभराचा वेळ घालवायचा समजून आम्ही एकत्र आलेलो होतो. 5 तास आम्ही एकत्र होतो. आणि त्यावेळची जी इंटरॅक्शन झाली की नाही, ती पिपींनी सांगितली त्याच्यात खूप पुढे गेली. आणि त्यामुळं काहीही झालं, अगदी विजयाताईंना मी फोन केला की ताई असं ह्याला जायचं येणार का. त्यांचं 1 सेकंदात त्यांनी सांगितलं मी येते. म्हणजे सगळ्यांच्या प्रतिक्रिया अशाच होत्या. आणि त्यातनं आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलोय. आता मी राहुल दासबद्दल बोलणं थांबवतो आणि ज्या कार्यक्रमाकडे आपल्याला जायचं आहे त्या कार्यक्रमाकडे जाऊया. या ठिकाणी भीमाबाई जोंधळे आपल्या आई समानच आहेत सगळ्यांच्या, तर त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव प्रवीण कुठे बसलेत, त्यांचे चिरंजीव प्रवीण समोर बसलेले आहेत. तर ही 2 व्यक्तिमत्व जी पुस्तकप्रेमी समूहाचा आपलं जी उद्दिष्ट आहे त्याच्याशी संबंधित खूप चांगलं काम, आपल्यापेक्षा खूप चांगलं काम, म्हणजे आपल्या पलीकडचं काम ही मंडळी करतायत काय. त्यामुळं आपण या ठिकाणी येतोय आणि त्यांना आपण भेटत नाही, भेटणं शक्य नाही कारण आपल्या वेळेची खूप मर्यादा आहे. सगळे मिळून आपल्याकडे 6, 7, 8 तास आहेत सगळ्यांकडे. त्यामुळं त्यांना निमंत्रित करायचा बेत आम्ही केला. त्याच्याप्रमाणे त्यांना निमंत्रित केलं. आता भीमाबाई ह्या खऱ्या अर्थानं शिक्षित वगैरे काही नाही आहे. जी बहिणाबाईंची गोष्ट असेल ती भीमाबाईंची गोष्ट आहे. त्या लौकिक अर्थानं त्यांचं औपचारिक शिक्षण काही नाही आहे. नंतर नवऱ्याचं निधन लवकर झाल्यानंतर त्यांनी मुलांना वेगवेगळ्या उद्योग करून वाढवलं. त्यातला एक त्यांचा हॉटेलचा व्यवसाय होता. हॉटेल रिलॅक्स नावाचं एक हॉटेल त्यांनी ओझरला, म्हणजे 11वा मैल असं म्हणतात येतनं. तर त्या ठिकाणी त्यांनी एक छोटं हॉटेल सुरू केलं. त्याचं सुरुवातीचं नाव रिलॅक्स होतं. आणि या बहिणी ज्या पूर्णतः अशिक्षित आहेत काय, तर म्हणजे काल थोडंसं विषयांतर होतंय. काल यशवंतराव थोरातांकडे मी गेलेलो होतो. आपला पुस्तकप्रेमी दिवाळी अंकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते आपण करतोय.
तर त्यांच्याकडं बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की म्हटले मी मराठा सरदार, बायको तमिळियन ब्राह्मीण, माझ्या घरामध्ये ज्या वेळेला नवीन मूल जन्मतं त्यावेळेला माझी बायको त्याच्याकडे एक पुस्तकाचा गठ्ठा त्याला देते आणि मी तलवार आणि बंदूक देतो. ओघाओघाने आलेला किस्सा कालच घडलेला असल्यामुळं तसं भीमाबाईने स्वतः नोकरी करताना शिक्षण काही झालं नसलं तरी सुद्धा त्यांनी जे हॉटेल काढलं त्या हॉटेलमध्ये पुस्तकं ठेवायला सुरुवात केली आणि पुस्तकं ठेवायला सुरुवात केल्यानंतर त्या आता आपल्याला कल्पना आहे की मोठमोठ्या रिसॉर्टला आपण जातो, म्हणजे चिपळूण जवळच्या एका मामाच्या गावाच्या रिसॉर्टला मी गेलेलो होतो. तिथं कुठलीच रेंज नाही आहे, ना म्हणजे टेलिव्हिजन आहे, ना कुठलाही मोबाईलचा ऑपरेटर हे चालत नाही आहे तिथं. अशा ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पुस्तकांचं प्रचंड भांडार आहे. पण तो जो केतकर वाडा आहे तो 150 वर्ष जुना वाडा आहे आणि ती सगळी मंडळी सुशिक्षित आहेत, बॉम्बेमध्ये वाढलेली आहेत. त्यांनी पुस्तकं ठेवणं आणि भीमाबाईंनी पुस्तकं ठेवणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे पुस्तक हातात का घेतोस म्हणून पालक रागवतील म्हणजे कमी शिकलेले, पण या बाई अशा होत्या की त्यांनी त्यांच्या दुकान म्हणजे हॉटेलमध्ये, त्या छोट्याशा हॉटेलमध्ये पुस्तकं ठेवायला सुरुवात केली. नंतर त्या ठिकाणी हे त्यांचं काम बघून जाणारे येणारे जे लोक असतील, चहाला थांबले, काही स्नॅक्सला थांबले, तर त्यांनी बघितलं की एक अशिक्षित बाई या प्रकारचं काम करते आणि त्यांच्याकडे मग पुस्तकांचा संग्रह गोळा व्हायला सुरुवात झाली. मोठमोठे लेखक त्यांच्याकडे भेटीला यायला लागले, मोठमोठे सरकारी अधिकारी भेटीला यायला लागले आणि भीमाबाई आज खऱ्या अर्थानं सिंधुताई सपकाळांसारख्या प्रचंड अडचणीतनं ताई ज्या बनल्या त्या आज भीमाबाई बनलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व बनलेले आहेत. त्यांचा मुलगा जो प्रवीण समोर बसलेला आहे त्यांनी तर आता स्वतःची प्रकाशन संस्था काढली, अक्षरबंध, बरोबर आहे का नाव? अक्षरबंध नावाने त्यांनी स्वतःची प्रकाशन संस्था काढली. म्हणजे ही मंडळी जे काम करतात की नाही, पुस्तकप्रेमींना आपण तुम्ही आम्ही मंडळी यांच्या जोडीचं काहीच करत नाही. मला परत यशवंतराव थोरातांकडे येतो की यशवंतराव थोरातांनी काल त्यांचा एक स्वभाव आहे की यशवंतराव थोरात म्हणजे खूप मोठा माणूस, म्हणजे मेजर जनरल SP थोरात जे होते की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला वाढदिवस जो होता दिल्लीतला त्यावेळेला जीपवर पंडित नेहरू आणि मेजर जनरल थोरात हे दोनच जीपवर उभे होते. म्हणजे माउंटबॅटन, राजेंद्र प्रसाद किंवा त्यावेळेची सगळी मोठी मंडळी होती. त्यांचा हे केलेलं मेजर जनरल थोरात, त्यांचा मुलगा यशवंतराव थोरात, अमिताभ बच्चन, राजीव गांधी हे त्याचे क्लासमेट आणि अशा वर्तुळात तो उत्तरेत वाढलेला माणूस आहे. पुस्तक प्रेमीचं प्रकाशनाचं त्याला ज्यावेळेला निमंत्रण दिलं त्यावेळेला त्यांनी मला म्हणजे बऱ्याच सूचना केल्या. त्यातली एक सूचना अशी होती की मला त्यांनी विचारलं की तुझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये 40च्या आतली किती मुलं आहेत ते मला सांग. काय 40च्या पुढचे रिटायर झालेले, वेळ जात नाही, TV बघवत नाही म्हणून पुस्तकं वाचतात हे सांगू नको काय. आणि तो आकडा सांगायला मला लाज वाटली, मी खरं कबूल करतो. त्यांना मी सांगितलं फेसबुकवर 38,000 आहेत पण त्यातलं क्लासिफिकेशन माझ्याकडे नाही आणि इथं माझ्याकडे एक 40 मुलं असतील. तर त्यांनी मला सांगितलं की पुढचे जे पुस्तक परिचय असतील तर दर 3 पुस्तकातला एक परिचय या 40 वर्षाच्या आतल्या मुलांकडनं लिहून घे. दुसरं सांगितलं त्यांनी की त्या 40 वर्षाच्या आतला ज्याच्याकडनं लिहून घ्याल त्याला 5 सिनियर लोकांनी पेरेंटिंग करा. की तुम्ही त्याला सांगा की तुला कसं लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रिटिक बनवू नका. तो जे लिहिल त्याचं क्रिटिक बनवू नका. मग ही मुलं पुढे हे करतील म्हणजे पुढचे वाचक तयार होतील. परत मी ह्याच्याकडे येतो. तर आता म्हणजे आपल्याला वेळेची कमी आहे पण भीमाबाई जोंधळे आणि त्यांचा मुलगा खरं म्हणजे भीमाबाई जोंधळे त्यातनं मुलांनी प्रेरणा घेतली. त्यांनी या साहित्य चळवळीसाठी किंवा पुस्तकाची वाचन संस्कृती रुजवण्यासाठी जे काम केलेलं आहे त्याचं एक छोटंसं पुस्तक प्रेमी समूहातर्फे त्यांचा सत्कार करून कौतुक करावं या उद्देशानं त्यांना या ठिकाणी बोलवलंय. तर मी राहुल सरांनाच विनंती करतो, प्रकाश पिटकर सर या, टिळक सर या, छोटा बरोबर उभे राहा. जेवढे येऊ शकतात तेवढे सगळे या, घ्यायची गरज नाही. कृष्णा सर, हो हो, हा बीबीसीने त्यांची मुलाखत घेतलेली आहे. एवढं आता त्यांचं कर्तृत्व समृद्ध झालेलं आहे. विजय ते हे घ्या. नाही तुम्ही आणि या असं नाही. हो हो
तुम्ही लिंबू पण घ्या. विपिन जवळ या. विपी असं असं. कृष्णा सर कृष्णा सर थोडे पुढे या. कृष्णा सर थोडे पुढे या. हट. बस बस बस. हो प्रवीण या. प्रकाश सर येतात. शुअर शुअर या. आई ती शाल जगदंबेला पाठवलेली आहे. अरे वा. कोणाला देऊ नका. म्हणून सांगितलं की हे देवीचं वस्त्र आहे तर ते नाशिकमध्ये असं माझी भेट नव्हती. नाशिक दहाव्या मैलावर हायवेला जो 10वा मैल आहे ना, धुळे साईडला. धन्यवाद सर.